नमस्कार मित्रांनो. आज आपण एक क्वेश्चन पाहतोय तो जो जेई मेन 2025 ला आला होता. डोमेन कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ऍक्च्युली डोमेन वरती हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिला बघा, इफ द डोमेन ऑफ द फंक्शन, हे एक फंक्शन दिलेलं आहे आपल्याला आणि या फंक्शनचा डोमेन इज इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल दिलेला आहे, म्हणजे ए अँड बी असा दिलेला आहे तो. अँड देन द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू असा प्रश्न विचारलाय. तर पहिला आपण काय करूया, ह्याचे कॅल्क्युलेट करण्याच्या दोन मेथड आहेत आपल्याकडे. आपण एक ग्राफिकल अप्रोचने पण याला सॉल्व्ह करू शकतो आणि दुसरा अनालिटिकल अप्रोचने पण सॉल्व्ह करू शकतो. पहिला मी अनालिटिकल अप्रोचने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, पहिलं जे फंक्शन आहे त्याचा डोमेन कसा कॅल्क्युलेट करणार. तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे की रूट मधली जी काही व्हॅल्यू असते, जर रूट न्यूमरेटरला असेल तर रूट मधली जी काही व्हॅल्यू असेल त्याचा डोमेन काढत असताना आपण रूट मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 घेतो आणि जर रूट डिनॉमिनेटरला असेल तर आपण ती व्हॅल्यू f of x is greater than 0 अशा पद्धतीने घेतो. ओके, सो फंक्शन काय दिलं होतं बघा, f of x is equal to 1 upon under root 10 plus 3x minus x square plus 1 upon under root x plus mod x. ओके, सो दोन भागामध्ये आपण याचं कॅल्क्युलेशन करतोय. पहिला इकडं या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय रूट मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घेऊया आपण, म्हणजे काय होईल 10 प्लस 3x मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. ओके, आता आपल्याला माहित आहे की हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचा लीडिंग कोएफिशियंट मायनस आहे. पहिला आपण याला पॉझिटिव्ह करून घेऊया आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला थ्रू आउट इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो मायनसनी मल्टिप्लाय केल्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह होईल, राहिलेल्या दोन टर्म निगेटिव्ह होतील आणि इनइक्वॅलिटी रिव्हर्स होईल. म्हणजे हे अशा पद्धतीने होईल एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 10 लेस दॅन 0. ओके, सायमल्टेनियस आपण हे पण क्वाड्रॅटिक, हे जे रूट मधली व्हॅल्यू आहे x प्लस मॉड x इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0, हे पण ग्रेटर दॅन 0 घेऊया. पुढं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करूया. आपल्याला गुणाकार मायनस 10 आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी वजा 3 आले पाहिजे. असे दोन नंबर कोणते आहेत, तर 5 दुने 10 आणि बेरीज मायनस आले पाहिजे. गुणाकार मायनस म्हणजे एक साइन मायनस असेल. तर याच्यावरून आपल्याला समजतंय की याच्या दोन व्हॅल्यू आहेत, एक आहे x इज इक्वल टू 5 आणि दुसरी आहे x इज इक्वल टू, इथं पॉझिटिव्ह आली म्हणजे खाली निगेटिव्ह येणार आणि वेव्हिकर मेथड वरती आपल्याला हे दोन नंबर दाखवायचे आहेत. जसं -5 बनेल 5, मी इथं पुट केला, आणि 2 बनेल -2. ओके, हे दोन नंबर मी वेव्हिकर मेथड वरती दाखवले, इकडे मायनस इन्फिनिटी आणि इकडे प्लस इन्फिनिटी. ठीक आहे, तर आता हे सॉल्व्ह करताना आपण काय करत असतो की 5 पेक्षा कोणताही मोठा नंबर घेतो आणि वरच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पुट करतो. ओके, जर तो पॉझिटिव्ह येत असेल तर त्या ठिकाणी आपण प्लस साइन देतो आणि निगेटिव्ह येत असेल तर निगेटिव्ह साइन देतो. सो 5 नंतर येणारा नंबर 6 आहे. जर मी हा या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर पुट केला 6, तर 6चा स्क्वेअर -3 इंटू 6 मायनस 10. हे पूर्ण कॅल्क्युलेशन काय आहे बघा, 36 मायनस 18 मायनस 10, आय थिंक हे 8 येते. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह येते, म्हणजे इथं पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह नंतर अल्टरनेट प्लस मायनस प्लस अशा टाइप मध्ये येते. पण तुम्हाला जे रिजन सिलेक्ट करायचा आहे तो लेस दॅन 0 आहे, म्हणजे तुमचा रिजन 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. तर तुमचा जो डोमेन आहे तो या रिजन मध्ये लाईज करेल. आता इथं जी इनइक्वॅलिटी आहे ती विदाउट इक्वल टू आहे, म्हणजे इथले सर्कल ओपन सर्कल राहतील. ठीक आहे, म्हणजे एक्स जो लाईज करेल तो ओपन ब्रॅकेट -2 to 5 यामध्ये राहील. त्याचबरोबर आपल्याला हे पण इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करावं लागेल आणि नंतर एक्स ला डिफाइन करावं लागेल. ओके, आपल्याला माहित आहे मॉड मधला एक्स हा दोन पद्धतीने ओपन होतो. जर एक्स पॉझिटिव्ह ओपन होत असेल तर त्या ठिकाणची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल आणि निगेटिव्ह ओपन होत असेल तर त्या ठिकाणची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असेल. निगेटिव्ह जर आपण इथं घेतला तर ऍक्च्युली काय होईल बघा, एक्स मायनस एक्स ग्रेटर दॅन 0, 0 ग्रेटर दॅन 0, हे इनइक्वॅलिटी होल्ड होत नाही. ठीक आहे, मग हे कॅन्सल होत आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे की तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकता. हा ठीक आहे, एक्स प्लस इथली मॉड ओपन करून एक्स पॉझिटिव्ह घेतला ग्रेटर दॅन 0, देअरफॉर इकडे काय आला 2x ग्रेटर दॅन 0 आणि हा 2 तिकडे पाठवला x ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे काय सांगते की तुमची जी x ची व्हॅल्यू आहे 0 पेक्षा मोठी आहे, 0 पेक्षा मोठी, 0 किंवा 0 नाही, 0 पेक्षा मोठी आहे. या दोघांचा कॉमन डोमेन जर आपण पाहिला, या दोन्ही इनइक्वॅलिटीचा कॉमन डोमेन पाहिला तर तुमच्या लक्षात येते की हे -2 ते
फायनल याच्यावरती बघूया, -2 ते +5 आणि हे काय सांगते 0 ते 5. सो फायनल डोमेन जो आहे या पूर्ण फंक्शनचा तो ओपन ब्रॅकेट 0 to 5 असा येईल. ओके. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा डोमेन x, 0 to 5 येतोय, याचा अर्थ a, b हा तुम्हाला त्यांनी डोमेन दिलेला आहे. याचा इनडायरेक्टली अर्थ असा होतो की 0, 5 म्हणजे a ची व्हॅल्यू 0 होईल आणि b ची व्हॅल्यू 5 होईल. ओके. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, 1 + a² + b². ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. आपल्याकडे a आणि b ची व्हॅल्यू आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 1 + a² + b² कॅल्क्युलेट करायचं आहे. पुट करूया व्हॅल्यू. 1 + a ची व्हॅल्यू 0, 0 चा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू 5, 5 चा स्क्वेअर. देअरफॉर हे काय येईल, फायनल आन्सर 1 प्लस इकडे 25, फायनल आन्सर येईल 26.